जन्मदाखल्यावरील राजमुद्रा हटवून गणपतीचा फोटो लावल्याचा प्रकार, रिपब्लिकन सेनेचे विटा तहसीलदारांना निवेदन. विटा तालुका खानापूर. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या जन्मदाखल्यावरील शासकीय राजमुद्रा हटवून त्या ठिकाणी श्री गणपतीचं छायाचित्र लावण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकारामुळे प्रशासकीय व संविधानिक नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं खानापूर तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी विटा तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन सादर केले. निवेदनामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की जन्म दाखला हा अत्यंत महत्त्वाचा शासकीय दस्तऐवज असून त्यावर भारत सरकार व राज्य शासनानं मान्य केलेली अधिकृत राजमुद्राच असणं आवश्यक आहे. कोणत्याही शासकीय दाखल्यावर धार्मिक प्रतिमा, चिन्ह किंवा छायाचित्र लावणं हे घटनात्मक धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला धरून नाही. त्यामुळे तत्काळ जन्म दाखल्यावरील गणपतीचं छायाचित्र हटवून पूर्वीप्रमाणे राजमुद्रा लावण्यात यावी अशी ठाम मागणी रिपब्लिकन सेनेनं केली आहे. तसेच जन्म दाखल्यासह इतर सर्व शासकीय दाखल्यांवर लावण्यात आलेले धार्मिक शिक्के किंवा छायाचित्रे तात्काळ काढून टाकावीत, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शासकीय कामकाजात धर्माचा हस्तक्षेप होऊ नये, तसेच सर्व नागरिकांना समान व न्याय वागणूक मिळावी यासाठी हा मुद्दा गांभीर्यानं घेतला पाहिजे असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय. यावेळी रिपब्लिकन सेनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष अरुणदादा धेंडे, खानापूर तालुका अध्यक्ष अनिल चौधरी हिंगणगादे, तालुका महासचिव परशुराम यादव, तालुका उपाध्यक्ष संतराम नाना मंडले, विटा शहर अध्यक्ष अमोल अधिक सावंत, तालुका सदस्य चंद्रकांत भगत, सामाजिक कार्यकर्ते सुरेश ऐवळे बानूरगड, तालुका सल्लागार निवृत्ती बारसिंग माऊली, विटा शहर महिला उपाध्यक्ष कविता चौधरी, विटा शहर महिला अध्यक्ष माधुरी चव्हाण तसेच सामाजिक कार्यकर्त्या दीपाली चंदन शिवे उपस्थित होत्या. रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की संविधानानं दिलेल्या धर्मनिरपेक्ष मूल्यांचं संरक्षण करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. शासकीय दाखल्यांमध्ये कोणताही बदल करताना कायदेशीर प्रक्रिया पाळली पाहिजे. प्रशासनानं तातडीनं योग्य निर्णय न घेतल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीनं पुढील तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. अशोक स्तंभ हा शिक्क्यामध्ये किंवा इतर शासकीय डॉक्युमेंटवर कायद्याने ठरलेला आहे. संविधानाचा अधिकार दिलेला, पण संविधानाचा अधिकार डावलून त्यांचा अधिकार वापरून गणपतीचं चित्र ही शिक्क्यामध्ये डावलून ही देशद्रोही कार्य केलेलं आहे. देशाच्या घटनेच्या विरुद्ध तिने शिक्का टाकलेला आहे. तर आमचं असं मत आहे आमच्या तहसीलदार साहेबांनी की सदर आमचं निवेदन आपल्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सादर करून सदर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांवर, आणि ह्या शिक्क्यामधला जो गणपती आहे तो काढून पहिला जो स्तंभ होता तो शिक्क्यामध्ये स्तंभ ठेवला पाहिजे ही आमची आज मागणी तुमच्याकडे करतोय, म्हणून आम्ही आपल्या निवेदन सादर करतो. तरी आमची तात्काळ आमची मागणी किंवा आमची जी काय मागणी आहे ती शासनापर्यंत पोहोचवा. आज दिनांक 17/12/2025 रोजी जे तहसीलदार साहेबांना आम्ही पत्र दिलेलं आहे, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचावं ही पत्र. कारण सांगली मिरज कुपवाड हे जी नगरपालिका आहे या नगरपालिकेमध्ये लोकशाहीचा घात केला जातोय तिथं. कारण त्या जन्माचा आणि मृत्यूचा दाखल्यावरती अशोक स्तंभ जो शिक्का असतोय 3 सिंहाचा तो नाहीसा करून तिथे गणपतीचं चित्र लावलं जाते. आणि गणपती म्हणून अशोक स्तंभ आहे का ते आम्हाला कळून झालंय. कारण संविधानाचा हा घात केला जातोय. तरी याच्यावरती जे कोणी अधिकारी असतील तिथली त्यांच्यावरती विलंब झाला पाहिजे आणि त्यांना त्या पदावरून काढून टाकले पाहिजे. हे कुठल्या बजेटमध्ये बसतंय? त्या जर सरकारनं जर हे जर करायचं असेल तर केंद्र सरकारने गणपती चालवावा का? बाबासाहेबांचं जे आम्हाला हाताला धरून चालण्याचं जे संविधान दिले या महामानवानं त्या संविधानाचं अवमान केलं जाते का? मग ह्याचा जबाबदार जर मुख्यमंत्र्यांनी आणि आपलं देशाचे पंतप्रधान यांना जर बरं वाटत असं उद्या मोदी टाकेल की फोटो माझा की बाबा हे माझा आहे म्हणून, तर हे अवमान होते. तर ह्याला कुठेतरी घाला घातला पाहिजे. त्यासाठी
केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं याच्यावरती लवकरात लवकर कडक कारवाई करावी, नाहीतर याला वाचा फोडण्याची रिपब्लिकन सेना ही खानापूर तालुक्यातून अध्यक्ष अनिल चौधरी बोलत आहे. कारण का आम्ही त्या उद्देशानं आम्ही आंदोलन करणार आणि ह्याला वाचापोट फोडली जाईल. जय भीम जय संविधान. रिपब्लिकन सेनेच्या वतीने माननीय तहसीलदार सो खानापूर विटा यांना आज निवेदन दिलेलं आहे. सांगली, मिरज, कुपवाड या नगरपालिकेने घाट असा गाठलाय की जो शिक्क्यामध्ये जो स्तंभ होता, सिंहाचा स्तंभ होता, की राज्य घटनेनं शिय दिलेला म्हणजे शिक्क्यामध्ये दिलेला स्तंभ आहे आणि यांच्या मनमानी कारभारानं तिथला स्तंभ काढलाय आणि स्तंभ काढून तिथं गणपतीचं चित्र लावलंय आणि मृत्यू, जन्म दाखला आणि इतर ठिकाणी शिक्क्याचा गैरवापर करीत आहेत. त्यांना अधिकार दिला कोणी? आज 32 डिग्र्या घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय आणि इतक्या विचारवंतानं संविधान लिहिलेलं हे संविधान हाणून पाडण्यासाठी यांनी गणपतीचं चित्र वापरलंय. तर हा देशद्रोह आहे. सदर संबंधित अधिकारी किंवा राजकारणी कोण असतील यात ते सामील असतील यांची चौकशी झाली पाहिजे आणि 5 सदस्य समिती नेमून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आज आम्ही तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. तरी तात्काळ हा गणपती हटवून आहे त्या ठिकाणी स्तंभ लावण्यात यावा आणि जो काळा कारभार चाललाय हा सांगली, कुपवाड, मिरज या नगरपालिकेने गणपती हटवून स्तंभ लावण्यात यावा. अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार आहे. कारण हे बीजेपी सरकार काय आज स्तंभ बदलला, उद्या मुख्यमंत्र्याचा स्तंभात फोटो लावून, उद्या प्रधानमंत्र्याचा लावून, हे जे कारभार चालला ही संविधानाची पायमल्ली आहे. हा मनोवाद आहे. तर हा मनोवाद आम्ही चालू देणार नाही. जर एकदा महाराष्ट्र पेटला का नाही तर ह्या गणपती चित्र लावणाऱ्याला पळताबुई तोडी होईल. हे आज आमचं कडक इशाराचं बोलणं आहे. तरी तात्काळ या संबंधित अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गणपती हटवून अशोक स्तंभ तिथं शिक्क्यामध्ये आला पाहिजे. तर ही आमची आज मागणी आहे. जय भीम जय संविधान.